ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सेना भवनामध्ये आणखी 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। सेना भवनात कार्यकालीन काम पाहणारे 3 जण कोरोना बाधित झाल्याची माहिती समोर येते। प्रज्ञा, काही दिवसांपूर्वीच सेना भवन आहे ते सॅनिटाईज करण्यासाठी पूर्णपणे 3 दिवस बंद ठेवण्यात आलं होतं, परंतु तसं झालं असलं तरी 3 लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे आणि यामुळे आता पुढे काही दिवस आहे ते सेना भवन बंद ठेवण्यात येणार अशी माहिती मिळते आहे। आणि 19 जूनला ज्यावेळेला शिवसेनेचा वर्धापन दिन होता त्या दिवशी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे काही नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे या सगळ्यांचा भोवतीचा जो धोका आहे तो अधिक वाढलेला आहे आणि हे 3 जण जे आहेत ते त्या सेना भवनमध्ये काम करणारे आहेत, त्या कर्मचारी आहेत। त्यामुळे या सगळ्यांमुळे आता जे शिवसेनेच्या आसपास म्हणजे जे येणारे जाणारे कार्यकर्ते असतील किंवा तिकडचे स्टाफ असेल या सगळ्यांभोवतीचा धोका अधिक वाढलेला आहे। त्यामुळे आता पुढे नेमकी काय पावलं उचलतात शिवसेनेकडून हे पाहावं लागणार आहे, कारण का या 3 जणांना सध्या तरी तुर्तास वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल केलेलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते आहे। आणि त्यामुळे इतर जे त्यांच्या संपर्कात आलेले जे लोक आहेत, नेते आहेत, त्यांचं आता नेमकी पुढची परिस्थिती किंवा त्यांची पुढची पावलं काय असणार आहेत या संदर्भात माहिती थोड्याच वेळात मिळेल। प्रज्ञा, वैभव, सेना भवनातलं जे दैनंदिन कामकाज असतं ते सुरू राहणार आहे का, त्याबद्दल काय माहिती मिळते? सध्या अद्याप कुठलाही निर्णय यावर शिवसेनेकडून घेण्यात आलेला नाही आहे, परंतु जे व्हिजिटर्स होते त्यांना फार प्रमाणात कमी करण्यात आलेलं होतं। मोजके जे महत्त्वाचं काम आहे किंवा महत्त्वाच्या घडामोडी नेत्यांच्या मार्फत घडत आहेत त्या नेत्यांच्या पीएननाच फक्त एंट्री देण्यात आली होती। आता मात्र या पुढच्या काही दिवस तसे काही एंट्री व्हिजिटर्ससाठी बंद असणार आहे। सॅनिटायझरचं काम झालेलं आहे, परंतु आता ह्या सगळ्या 3 लोकांमुळे पॉझिटिव्ह आल्यामुळे पुढे भीतीचं वातावरण असणार आहे। त्यामुळे व्हिजिटर्स शक्यता अशी आहे की बंद ठेवण्यात येतील। प्रज्ञा, वैभव, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।